चला आज आपण बनवूया सोयाबीनचा पुलाव। त्यासाठी आपण 1.5 वाटी सोयाबीन इथे भिजून घेतली। आता इकडे आपण 2 वाटी तांदूळ घ्यायचे, तर 1.5 वाटी सोयाबीन घेतली तर 2 वाटी तांदूळ घेतले। याला अर्धा तास स्वच्छ धुवून भिजत घालायचे। आता भाज्या मॅरिनेट करून घेऊ। एक बटाटा, एक गाजर आणि सोयाबीन मधलं पाणी काढून घ्यायचं व्यवस्थित। आता याच्यात मॅरिनेट होण्यासाठी 1 चमच मीठ, 1 चमच हळद, लाल मिरची पावडर, थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमच गरम मसाला, हे आपला बिर्याणी मसाला टाकलाय। 1 वाटी फ्रेश दही घ्यायचे आणि मॅरिनेट करून याला अर्धा तास साईडला ठेवायचं, व्यवस्थित मिक्स करून। आता इकडे एका टोपामध्ये आपण 2 चमच तेल टाकले, 1 चमच जिरे, अद्रक लसणाची पेस्ट, तेजपत्ता छान फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर 2 मोठे कांदे टाकायचे। कांदा सॉफ्ट झाल्यानंतर आपण 2 टमाटे टाकू। सगळं सॉफ्ट झालं की आपण याच्यामध्ये आपले मॅरिनेट केलेल्या भाज्या टाकूया। त्यानंतर 4-5 मिनिटं परतून घेऊन मग तांदूळ टाकायचे आणि 3 वाट्या पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि छान असं शिजवून घ्या। त्यानंतर बघा एकदम